तापामुळे हा अशक्तपणा खूप आहे, कफ झाले ना. बापरे बापरे. नाही आणि थंडी मला तर खूप भूक लागली तर आईच म्हणेल अरे खाऊन खाऊन जा. घे. बाहेरचं नाही कोण म्हणत. खरं नाही की नाही नाही? नाही खरंच आहे खरंच त्याची आहे. किंमत आता नाहीये लोकांना. नाही आहे, नाही नाही तकलीफी झाले सगळं नाही. आणि हे सगळं फॉरिन झालेलं आहे. सगळं बदललं, विचार बदलले माणसांचे, माणुसकी राहिलेलं नाही. औषधींना असं दोन पाय नाही आहेत पण हा कृत्रिम पाय घालून चालतात, पण चालतात. हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी विक्रांत सावंत घेऊन आलो नवीन व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, थंडी आहे त्याच्यामुळे मी बघितलं काय घातलं. आज टी शर्ट आहे, स्वेटशर्ट आहे आणि त्याच्यावरती जॅकेट घातलं कारण सर्दी झालेली थोडीशी. थोडंसं थंडी ताप वाटत होतं म्हणून काल गोळी खाल्लेली, झोप घेतली, आराम केला, थोडंसं आज बरं वाटतं म्हटलं व्लॉग केला पाहिजे. तर नाश्ता करून बसलो आहे. आता बाहेर कसं कसं काय काय आहे मी तुम्हाला दाखवतो. आणि हो, लास्ट आजींचा व्हिडिओला खूप सारं प्रेम तुम्ही दिलं, थँक्यू, बरं वाटतं. तर असं सगळं एकंदरीत इथं असतं. इथल्या बऱ्याच साऱ्या, एक आजी मी तुम्हाला फक्त दाखवलं, आणखी अशा भरपूर आजी आहेत, आजोबा आहेत इथे. तर चला बघूया बाहेर काय चाललंय. स्टे ट्यून. मावशी नमस्कार. ह्या मावशी आहेत, ह्या आहारदानाचं काम करतात, कायम स्वयंपाक बनवतात. ह्या खूप छान पद्धतीने रोजचा स्वयंपाक असतो, रोजचं जेवण असतं, नाश्ता असतो, ते ह्या बनवतात. म्हणजे एवढ्या लोकांचं जेवण बनवणं सोपं काम नाही आहे. आणि कशा पद्धतीनं असतंय बघा काम हे सगळं. मावशी, इथं काम करताना कसं वाटतंय तुम्हाला? फार छान वाटतंय. घरदार सगळं विसरले मी. हाय हे सगळेच माझे नातेवाईक असं वाटतंय मला. आणि मी इथं आल्यापासून मी 10 वर्ष गेली काम करते इथं. पण मला असं वाटत नाही की मी आश्रम मध्ये काम करते. मी माझा हा सर्व परिवार असल्यासारखं वाटतंय. आणि सगळ्यांशी मी चांगली राहते, सगळी माझ्याशी पण चांगलं राहतात. मी एका दिवशी जर काम आले नाही तर सगळे म्हणतात आम्हाला विसरल्यासारखं वाटतंय, तुम्ही नाहीत आलात असं म्हणतात. हो हो, आम्हाला देखील कायम तसंच वाटत असतं. तुम्ही दिसला की एक प्रसन्न वाटतं बघा कायम. कारण आम्हाला आमच्या खिडकीमधून तुम्ही दिसता येताना, त्यावेळी मम्मी देखील काय म्हणत असते, मावशी आल्या, मावशी आल्या. खूप छान, असंच काम करत राहा आणि असंच आनंदी राहा, एवढीच आमची प्रार्थना. चला येऊ. मावशी नमस्ते, कशा आहात? बरे बरे. या अशा मावशी आहेत आमच्या. हो, हे असं म्हणजे पेशंटसाठी सेपरेट रूम्स आहेत ह्या. पेशंट जे असतील तर हा मावशींना असं दोन, म्हणजे आता पाय नाही आहेत पण त्या असं कृत्रिम पाय घालून चालतात, पण चालतात. देवाच्या आशीर्वादानं. हो हो हो, काळजी घ्या. हा हो, चालेल. नमस्ते. नमस्कार मावशी, कशा आहात? उन्हाला बसलाय? बरं बरं बरं. नाश्ता वगैरे झाला का? छान छान, बरं वाटतंय ना आता? हां, काळजी घ्या. इकडे अशा आजी आहेत, ह्या झोपल्या. हो, जायला येत नाही बाहेर. नाही नाही, असू द्या असू द्यात. झोपलेत, झोप लागली वाटतं. झोपलाय काय? आजी बरं आहे का? बरं आहे म्हणजे काय, हा. हे तापामुळे हा अशक्तपणा खूप आहे, कफ झाले ना. बापरे बापरे. नाही आणि थंडी आहे. थंडी आहे आणि हा कफ पुष्कळ झालाय हो. बापरे. मग सारखं खोकला आलं की कफ पडतो. औषधं घेता का? हो, औषधं घेते. औषधं घ्यायची आणि आराम करायचा आणि थोडा वेळ जरा का होईना उन्हाला बसायचं. बसते पण उन्हात गेले की चक्कर येते. अरे बापरे. हा ताकद नाही ना. हा हा ते हा हा. डॉक्टर म्हणाले तुम्हाला रक्त नाही अंगात, त्यामुळे ताकद नाही. बापरे. मी नाही जात कुठे. नाही मग जास्त. काय हा माझ्या याच्यासाठी
माझ्या करमणुकीत असते ते हो. मी जायची आणि काहीतरी पडून तडफडायची नाही, आणि नाही. डोक्याला त्रास द्यायचा. नको त्या विषयात. नाही, 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 नाही. आहे ठीक आहे सारखी. नाही काळजी मग घ्या. काय करायचं? काय नाही काय लागलं आहे तिथं सगळ्या हाक मारून सांगायचं. आम्ही देखील तिकडे असतो पलीकडे हो त्या का? नवीन इमारतीमध्ये. म्हणजे तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारखं आहे की खंबीर कसं राहिलं पाहिजे. काय माझ्याकडनं शिकता बाबा तुम्ही? नाही म्हणजे तेच की आताच्या पिढीला जमणार नाही हे. नाही. आम्हाला ते काय जमेल का नाही माहित नाही. हा आम्ही लहानपणी हा. आमचं आता आम्ही बावणुरीला राहतो ना, हो. कोविडच्या दरात आमचं गाव गेलं. हा इतकी थंडी सगळीकडे भरपूर झाडी, बापरे. आणखीन घर आपलं मातीचं, हा. एवढी झाडी, आणखीन सकाळी उठलं की एवढी मोठी लाकडाची भट्टी शेकोटी करायची हा. आणि ते शेकत शेकत एवढं मोठं अंगण, झाडाचं विहीरचं पाणी काढायचं, बापरे. दळायचं, अरे बाप. कांडायचं. पुरी गिरण्या नव्हत्या आमच्या नव्हत्या गावाला. नव्हत्या नव्हत्या. काहीच नव्हतं. आणि- सगळं आम्ही केलेलं आहे ते. मग ते म्हणून तर ते ताकद तुम्ही त्यावेळेला हे केलेलं आहे म्हणून आजपर्यंत व्यवस्थित आहात. आणि काय भूक लागली तरी काय रात्रीची काय भाकरी असली, हा. चटणी, लोणचं, दही, बरोबर. तांदळाचं ते घ्यायचं आणि खायचं, आणखीन काम करायचं. बिस्किट राहीन फिस्किट राहीन काही काय नाही आता बघा कृत्रिम आलंय सगळं हो आता एक कुठचं आहे. सगळं आणि त्याच्यामुळे ते काय शरीराला अंगी लागत नाही नाही, काय नाही, नाही नाही. आजारपणा वाढलंय हो. सगळं हे ते झालं. असं मोकळं आमच्याकडे पाठीमागं खूप मोठं आमचे मोठं घर होते. अरे वा. आणि असं मोठं आता तुम्ही आमचं बामणीचं घर बघितलं हो, नाही, हो. तुम्हाला कल्पना आहे. नक्कीच, त्याच्यापेक्षा नक्कीच. दुप्पट आहे. बापरे. तिथं होतं, म्हणजे होतं. अच्छा, आता- अच्छा. आता गेले ते धरणात. हो हो तर हो पाठीमाग पुढं केळीची झाडं, आंबे, फणस, बापरे. जांभळं घरची, कोकंब, सगळं घरचं. काकड्याचे वेल लावायचं आम्ही. बर. त्याकडनं ते बी मागून आणायचं हा, हा. काकडीचं आणि जून मध्ये ते लावायचं की पावसात त्याची काय काटली काकड्या असतात, असतात. त्या. हा. आणि मग जेवण बिवून झालं किंवा हात धुवायचे मित्र बाहेर हा. जायचं आणि किती सगळीकडे फिरायचं. एवढी एवढी जरी काकडी दिसली काकडी की असं, हो, हो. काढली की कच खाऊन घ्यायची. खायची. आता नाही राहिलं का अशी मजा मारली आम्ही. अहो आणि आता काय बघायला पण मिळत नाही म्हणून तुमच्याकडून असल्या गोष्टी ऐकायला आनंद मिळतो. खरंच आणि त्याचीच ताकद असता अजून. आहे आहे. आता माझं 82 रनिंग आहे. अरे बापरे. बघा की काय म्हणजे काय आता तेच म्हणतोय आत्ता हे काय नाही शक्य नाही. आत्ताच्या आमच्या पिढीला हे शक्य नाही कारण सगळं कृत्रिम खाणं आलंय. पहिल्यासारखं पौष्टिक खाणं नाही. नाही नाही. त्यामुळे काळजी घ्या. आणि हा आता एक तुम्हाला सांगते, हा. मी नंदुरबारला आदिवासी लोकांचं काम करायसाठी गेलेले होते. बरं, बरं. 4 वर्ष होते तिकडे. हा तर तिथं आमच्या ज्यांच्याकडे आम्ही राहत होतो हा त्यांचं नरसे आडनाव. बरं. तर त्या आजी होत्या, हा त्या 93 वर्षाच्या होत्या. बापरे. अशा कुडकुडीत अगदी इतकं सगळं. आणि त्यांना पतुंड झालेली. त्यांना हा. 93 वय म्हणल्यावरती हा, हो पतुंड झालेली. तर ते कोणीच म्हणायचे ना नातवाजी म्हणजे हा, नाती म्हणायच्या. नातू कारण आजी वेगळी आणि बरोबर. ही आजी वेगळी बरोबर. हा म्हणून नातवाजी. नातू आजी. हा. तर मग ते म्हणायचे हा. आम्हाला बिस्किट आणायचे, हा. पैसे दे. हा तेवढे बिस्किट वगैरे काय खायचे नाही. रात्रीची पोळी आहे ती गरम गरम करून करून देते. अरे आम्हाला नाही चालायची शिरत नाही. तुमच्या बापाने आता फॅक्टरी टाकली की तुम्ही बिस्किट करून आणली काय रात्री असं म्हणायच्या त्या. नाही नाही खरंच की. आणि ते तिकडे म्हणजे आदिवासी भाग म्हणजे जंगली भाग मग ते जंगली आयुर्वेदिक भयंकर. हो काय म्हणतात ते सगळं औषधं देखील आयुर्वेदिक. हो आयुर्वेदिक. हो 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 सगळे औषध. त्यामुळे ते वयोमान तिथपर्यंत त्यांचं गेलं हो. बघा. आता आणि काही हा त्या स्वातंत्र्य सैनिक होत्या. अरे वा. हो म्हणजे तुम्ही एवढं तिकडे काम करून आलाय. त्या खूप- स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं. नक्कीच, नक्कीच. त्यानंतर मी सांगते तुम्हाला आता एवढ्यातच फोन येऊन गेला. बर बर. नागपूरच्या त्या नातू आजी म्हणून आहेत. अच्छा. तर त्यांच्याबरोबर मी 5-6 वर्ष काम केले आदिवासीमध्ये. अरे वा. हो. म्हणजे त्यामुळे तुम्ही समाजकार्य भरपूर केलंय. नाही त्यामुळे त्यांचं पण आता अजून त्यांचा माझा संपर्क आहे. खूप छान. आता म्हणजे काही 10 वर्षांनी त्यांचा फोन आला. बर बर. हा. तर मी बघा म्हटलं की. की अशा आपल्या लोक भेटले तर आणखीन काय देव काय भेटायचा? पाहिजे? मग काय? आणखीन कुठला देव भेटायचा आहे? हाच देव हा, माणसातला हा देव म्हणजे आठवण. त्यांच्याकडनं शिकायला किती मिळालं. बघा की अजून माणसं आठवण काढतायत म्हणजे हाच देव. बस एवढंच मला म्हणायचं. बस, नक्कीच, बस. नक्कीच. आणखीन काय कुणी द्यावं म्हणून नाही नाही, हा. नाही, नाही, नाही. त्यांच्याकडनं नाव शिकण्यासारखं हा. इतकं की आपण काही म्हणजे हे पोती परण वाचलं की तेवढा पुरतं तरी आपण. बरोबर. पण त्यांच्या तर कुठल्या कुठे अक्षरशः त्या 91 वर्षाच्या आहेत त्या. आत्ता. हो बापरे. म्हणजे किती शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. मग भरपूर. आणि त्यांच्यामुळे मी सांगते तुम्हाला हा. म्हणजे माझे वडील पण कार्यकर्ते होते. बरं, बरं. काँग्रेसचे कार्यकर्ते अरे वा. होते. हा. वसंतदादा पाटील यशवंतराव हा, चव्हाणच्या हा. बैठकीतले होते ते. अरे वा. असं
त्यामुळे आमच्याकडे मोठे मोठे लोक येणारे जाणारे सगळे भरपूर होते. त्यामुळे समाजकार्य ते तुमच्या रक्तातच आहे. हा. आणि काय धीटपणा हा. बरोबर. तर मला मग असं वाटायचं ना, पण मी म्हणलं की आता आजकाल कोण ऐकतं आपल्याला, नाही, हो, अरे काय बावळसारखी बाई बोलतीन, काय सांगते. अहो अजूनही म्हणतात लोक. नाही, ते आता कसं झालं, विचार बदलले. हा, विचार बदलले. हा. आणि अजूनही सांगते तुम्हाला, आपण जरी म्हणलं ना की आमच्या एखादी वस्तू ना हा. पैशासाठी नका काम करू, बरोबर. समाजासाठी करा. समाजासाठी. समाज हा सुद्धा आपले कोणीतरी आहे आहे. वैयक्तिक. हो, आणि आपलं कर्तव्य आहे ते. कर्तव्य आहे की समाज, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा. बरोबर. तुम्हाला वाटलं असतं माझ्यासाठी येणे काहीतरी करा. नक्कीच नक्कीच. हे एकमेकांचं देणं भावना. घेणं जे असते, भावना हा. ती असते महत्वाची. नक्कीच नक्कीच. ओके. नाही, असं खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. बऱ्याच गोष्टी शिकायला आम्हाला, म्हणजे आम्ही तुमच्याकडे बघूनच शिकतोय. आणि हे माझं असं म्हणणं आहे की हे अशा गोष्टी सगळ्यांनी बघाव्या आणि शिकवून घ्यावं, कारण आत्ता ती गरज आहे. मी एनसीसी केलेली आहे. अरे वा. एनसीसी मध्ये किती लोक, किती शिकायला मिळतं सांगते एनसीसी तुम्हाला. मध्ये अहो भरपूर. मग एखादी व्यक्ती म्हणाली की तुम्ही आई वडिलांची सेवा का करायची. हा, हा. आणि का करायची म्हणजे कधी त्यांनी आपल्याला जन्म दिला, मग- लहानाचं मोठं केलंय, मग- आज आपल्या पायावर उभं आहे. केलंय, त्याचं ऋण फेडणं म्हणजे आई आई-वडिलांचं. वडिलांचं. आणि आणि शेवटी काय जगात सगळं मिळतं, आई वडील आई-वडील मिळत नाही. मिळत. अहो देव त्यांच्यातच आणि आहे. प्रेमही मिळत नाही मिळत. दुकानात तुम्ही सोनं घ्यायला गेलं तर सोनं मिळेल, पण प्रेम मिळेल नाही का? मिळत. मिळणार. विकत ह्या गोष्टी मिळण्यासारख्या नाहीतच. आणि ते तुम्हाला आता खूप भूक लागली तर आईच म्हणेल अरे खाऊन खाऊन जा. घे. दुसरं बाहेरचं कोणी नाही म्हणणार कोण नाही. म्हणत. खरंय नाही का नाही नाही? नाही, खरंच आहे, खरंच त्याची आहे. किंमत आता नाहीये लोकांना. नाही पाणी आलं डोळ्यात. नाही, पण खरंच आहे बरं का, कारण हे प्रेम असं विकत घेण्यासारखं नाही. आता सगळं आहे, तकलुफी झाले सगळं. नाही, आणि हे सगळं फॉरिन झालेलं आहे. सगळं बदललं, विचार बदलले माणसांचे. माणुसकी राहिलेलं नाही. अहो घरातले आपले राहिले नाहीत, हा, आपले राहिले नाहीत. बाहेरच्यांना काय बोलायचं काय बोलायचं. नाही. त्यामुळे काय आहे, मला एकच तुम्ही आलात आणि माझं सगळं एवढं ऐकून घेतल्याबद्दल अहो नाही का, बघा तुम्ही आहात, मी तेच सांगतोय, तुमच्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते. आणि मी नक्की आवर्जून येणार आता तुम्हाला भेटायला सारखं. खरंच या. मी नाशिकची आहे. हो का? हो. अरे वा, माझा खूप. भाऊ इथं आहे. बरं. हा, तुम्हाला बामणारी माहिती आहे? माहिती आहे की बामनोली. हो, देशपांडे म्हणून आहेत ते. बरं. त्यांची अहो, बहीण. खूप छान. नाही, मी आता आवर्जून नक्की घेऊन, मम्मीला पण घेऊन येईन. हा, अगदी मम्मीलाच घेऊन या. नक्की 100% घेऊन येतो. खूप छान वाटलं. चला. खूप छान वाटलं. आशीर्वाद असू द्या. तुम्हाला असंच समाज कार्य करण्याची ताकद देऊ. नक्कीच बस. तुमच्याकडे बघून प्रेरणा मिळते. आणि आहे हा. बघा, मला आता तहान लागली म्हणून मी पाणी प्याले. बरोबर. पण कोणी आलं तर मी त्याला पाणी दिलं तर खरं माझं कार्य आहे. नक्कीच खरंच आहे. मला भूक लागली मी खाल्लं. बरोबर. पण माझ्यातली थोडीशी कुणातरी दिली इथं, हे खरं कार्य आहे. कार्य आहे. बरोबर आहे. एक गरजवंताला हा, देणं. हृदय आहे, मूत्रपिंड आहे, कितीतरी अवयव आपल्या शरीराचे उपयोगी पडणारे आहेत. हा, तर ते कोणातरी दृष्टी दे. आज करोडो लोक आंधळे आहेत, करोडो. तुम्ही हिशोब करू शकत नाही. हा? अहो, तर त्यांना- मी आता मेल्यानंतर माझे डोळे जाळून काय मिळणार आहे का तुम्हाला? नाहीच की, पण नाहीच तेच डोळ्याची वरची जी पापडी ती त्याला दिली तर त्यांनी जग बघतील ना. काय सुंदर विचार आहे. अहो, तुम्ही कितका अभ्यास करण्यासारखा आहे नाही, हा. बऱ्याच आणि गोष्टी आहेत. तो आपण करत नाही. नाही करत शुद्ध कारण गोष्टी असते पण तिच्यात किती महत्वाचं असते. पण ते लक्ष देत नाही आपण. हा. आता महाभारतामध्ये सुद्धा हा. जे युद्धामध्ये लोक मेलेले होते बरोबर. वगैरे, हा. तर तेव्हा सुद्धा त्यांच्या कसे अवयव काढले. आता हाडं, आपली शरीराची हाडं ही हो. चांगली असतात. हो. एखाद्याला हाड बसवायचं असेल तर ते बरोबर. हाड आणि त्यांच्याकडे आता मोठे मोठे कोहे झाले, स्टोरेज झालेले हो आहे. नाही. घ्या काळजी घ्या. जेव्हा जेव्हा मावशी, बरं आहात का तुम्ही? बरं आहे. हा, काळजी घ्या. उन्हाला बसत जावा. हे असं आहे. आता इथून वरती, हे आता मी तुम्हाला दाखवलं, हे खाली लेडीजची व्यवस्था आहे, लेडीज वृद्धांसाठी. आता वरती आहे जेंट्ससाठी. आता ॲक्च्युली जेवण चालू आहे. तुम्हाला इथं कशी व्यवस्था आहे मी दाखवतो. ही अशी लिफ्ट आहे. जेवा काका, नमस्ते. जेवा नमस्ते. जेवा. हा, हो, झालं का? बरं. हा.
काका जेवताय? जेवा जेवा हां जेवा. हो जेवा जेवा झालं माझं. नमस्ते. हो 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 जेवा 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 जेवा. चला जेवा सावकाश. हां नमस्ते. कसे आहात? हे काका आमचे. आलो की. हां जेवण झालं काका? बरं. आता वरती इथे आहे सांस्कृतिक हॉल. इथे बघू शकता हा असा सांस्कृतिक हॉल आहे. इथे आठवड्यातून एक दिवस करमणुकीसाठी कार्यक्रम घेतला जातो. खूप सारी चांगली व्यवस्था ही जोसेफ फर्नांडिस सरांनी आणि त्यांच्यानंतर शरद पाटील सरांनी ही वृद्धांसाठी केलेली आहे. खूप छान वाटतंय. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये नवीन बिल्डिंग दाखवली होती आश्रमाची आणि ही आहे आश्रमाची जुनी बिल्डिंग. तर अशा पद्धतीने इथे व्यवस्था असते. खूप छान पद्धतीने व्यवस्था केली जाते. वृद्धांची काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच साऱ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. कूलर असतील इथं, आता बघू शकता तुम्ही उन्हाळ्यामध्ये लागणारे कूलर आहेत. त्यानंतर ट्रेडमिल आहे. सायकलिंगसाठी ही मशीन आहे. म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत इथे. खूप छान पद्धतीचा हा आश्रम आहे आणि मला आनंद या गोष्टीचा होतो की मी थोडे दिवस का होईना इथं मला राहायला मिळालं. आणि कारण का की आपल्याला बऱ्याच साऱ्या ह्या कामाच्या वगैरे गोष्टीतून आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. आपण जाता येता फक्त बाहेरूनच बघत असतो आश्रम आश्रम आश्रम. पण ते नक्की काय, म्हणजे ते नेमकं काय आहे, ते कशा पद्धतीनं असतं ते आपल्याला इथं राहिल्यानंतर समजतं आणि ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. थोडासा आवाज बसला कारण सर्दी झालेली आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या. तर असा हा आश्रमाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इथल्या आजींचं बोलणं वगैरे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच. आत्ता येतो.